औक्षवंत होण्याच्या शुभकामना देणं म्हणजे औक्षण असतं. आजची वधुराणी म्हणजे लक्ष्मी आहे, आजचे वरराज म्हणजे नारायण आहे. या लक्ष्मी नारायणाचा सन्मान करणं साखरपुड्यामध्ये महत्वाचा भाग मानला जातो. या ठिकाणी आजची लक्ष्मी ही वधुराणी आणि या वधुराणीला अर्थात लक्ष्मीचं पूजन करण्यासाठी प्रथमतः तिच्या कपाळी कुंकू लावण्याच्या अगोदर लक्ष्मीच्या नावाने तिचं पूजन केलं जातं. त्याचबरोबर कपाळाला कुंकू लावलं जातं, हळदी कुंकू लावलं जातं. हळदी कुंकू यामध्ये महत्वाचा भाग मानला जातो, सौभाग्याचा अलंकार म्हणून मानला जातो. आज पतिव्रतेच्या आणि खऱ्या अर्थानं सौभाग्यवतीचं जे लेणं मानलं जातं ना, त्या हळदी माझ्या कपाळाच्या कुंकवाचं बळ तुझ्या कपाळाच्या कुंकवामध्ये येऊ दे, तुला उलट आयुष्य लाभू दे, अशा प्रकारच्या शुभकामना देण्याचा सोहळा म्हणजे औक्षण सोहळा. औक्षणामध्ये निरांजनी, हळदी कुंकू आणि अक्षता असतात. या तीनही गोष्टींना महत्व. हळदी कुंकू हे सौभाग्याचं मुख्य अलंकार, तर अक्षता मांगल्याचं, अक्षता समृद्धीचं, अक्षता आशीर्वादाचं प्रतीक आहे. आणि या अक्षरांचा आशीर्वाद देत असताना या लग्न सोहळ्यामध्ये या तांदूळाला किंवा या संपूर्ण धान्याला फार मोठा मान असतो. अक्षताबरोबर या ठिकाणी औक्षण करताना निरांजनी महत्वाची असते. निरांजनी अखंड तेवत असते. ज्या पद्धतीनं निरांजनी तेवत असते, अखंड विश्वाला प्रकाश देत असते, त्याच पद्धतीनं तुझं आयुष्य, तुझं भविष्य प्रकाशमय हो या ग्रंथाच्या शुभकामना त्या निरांजनीच्या गोष्टी होत असतात. त्याचबरोबर काही ठिकाणी हरळीच्या ध्रुव असतात. हरळीच्या ध्रुवांचा अर्थ काय? ज्या पद्धतीनं हरळीच्या ध्रुवांना अखंड